तर आदित्य ठाकरेंकडून मंत्रालयात निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आलेली आहे। SIR संदर्भामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली। तर नाशिकच्या इगतपुरीमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली। उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा जो आहे तो काहीसा मिळालेला आहे। तर धाराशिवच्या उमरग्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे। धाराशिवच्या मुरुमतुगाव या परिसरामध्ये जोरदार पाऊस बरसला। अनेक दिवसांच्या उकाड्यानंतर झालेल्या पावसामुळे नागरिकांनाही दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला। तर अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाच्या गडावर जोरदार पाऊस झालाय। गडाच्या पायऱ्यांवरून त्यावेळेला मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। तर नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी, खडखेड आणि इंदोरे आणि वासाळी माजरगाव या आदिवासी पाड्यांवर दुपारपासून बत्ती गुल असल्याची माहिती मिळते। महावितरणचे अधिकारी फोन उचलत नसल्याने आणि माहिती मिळत नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संताप जो आहे तो व्यक्त करण्यात येतो। नाशिकच्या इगतपुरी मधली ही बातमी जी आहे ती आता समोर येते। तर जळगावातील रावेर तालुक्याला पुन्हा एकदा गारपीट आणि चक्रीवादळासह पावसाचा तडाखा बसलेला आहे। अहिरवाडीसह अनेक ठिकाणी केळी पीक जमीनदोस्त झाले। अचानक नैसर्गिक संकट आल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे। त्यामुळे सरसकट पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येते। रावेर तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस झाला, चक्रीवादळ आणि गारपीटचा तडाखा मोठ्या प्रमाणात रावेर तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला। अक्षरशः शेतातील जे केळीचं पीक आहे हे जमीनदोस्त झालेलं आहे। आधीच शेतकरी प्रचंड प्रमाणात हैराण आहेत। आपण या ठिकाणी पाहतोय की शेतकऱ्याचं जे केळीचं पीक आहे अहिरवाडी परिसरात जमीनदोस्त झालेला आहे। शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला हा घास निसर्गाने हिरावून घेतला आहे। पूर्ण केळी भुईसपाट झाले आणि कोकणाच्या धर्तीवर जसं कोकणासाठी पॅकेज जाहीर होतं तसं केळी उत्पादक शेतकऱ्यासाठी सरसकट पॅकेज जाहीर झालं पाहिजे। कॅमेरा पर्सन निलेश पाटील, रवी गोरे, TV9 मराठी, रावेर, जळगाव। नाशिक जिल्ह्यामध्ये गारपिटीमुळे कांदा पिकाला मोठा फटका बसलेला आहे। मालेगावात शेतातील कांद्याचा पोळ जो आहे तो तसंच कांदा चाळीमध्ये असलेला कांदा अक्षरशः जागेवरच सडलेला आहे। कांद्याची सडलेली पोळ शेतातच फेकून देण्याची वेळ आल्याने शेतकरी चिंतेत आहे। तर भोंदू मनोहर भोसलेला लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये अटक नाही। भोंदू मनोहरला आता करमाळा पोलीस लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल होऊन 7 दिवस झाल्यानंतरही भोंदू मनोहरला अटक झालेली नाही। भोंदू मनोहर भोसले सध्या जानदू टोण्याच्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडीत आहे।